नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या YouTube चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत, ज्यामध्ये जिल्हा न्यायालयामार्फत 7वी उत्तीर्णधारकांसाठी एक नोकरीची संधी या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे। कायमस्वरूपी सरकारी नोकरी आहे, तुम्ही नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता, ज्यामध्ये तुमचा पे स्केल हा 15,000 ते 47,600 राहणार आहे। अर्ज करण्यासाठी काहीच दिवस शिल्लक राहिलेले आहेत। अर्ज तुम्हाला ऑफलाईन सेंड करायचा आहे। संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये मला सांगणार आहे। चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया। त्यामध्ये मित्रांनो, मेक शुअर महाजॉब चॅनल नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राइब कराल। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो, त्यामुळे चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन नक्की क्लिक करा। बघा मित्रांनो, जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। जिल्हा न्यायालय चंद्रपूर, डिस्ट्रिक्ट कोर्ट चंद्रपूर यांच्या मार्फत ही भरती या ठिकाणी मित्रांनो होत आहे। बघूया पुढे त्यांनी काय म्हणलेलं आहे। तर सफाईगार पदाकरता भरती प्रक्रिया 2025 अंतर्गत ही भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये जिल्हा न्यायालय चंद्रपूर यांच्या आस्थापनेवरील सफाईगार या पदासाठी उमेदवारांची निवड यादी आणि प्रतीक्षा यादी तयार करण्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या तारखेस पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून खालीलप्रमाणे ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत। तुम्हाला अर्ज ऑफलाईन सेंड करायचा आहे दिलेल्या ॲड्रेसवर, ज्याबाबत माहिती मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। मात्र पदाचं नाव, कोणतं जिल्हा न्यायालय हे तुम्हाला मी या ठिकाणी सांगितलेलं आहे। पुढे आपण बघूया वॅकन्सीज कशा प्रकारे राहणार आहेत। तर सफाईगार या पदाच्या टोटल निवड यादीमध्ये 4 जागा घेतल्या जातील, तर प्रतीक्षा यादी एकाची लागली जाईल। यामध्ये टोटल वेतन श्रेणी तुमचा 15,47,600 हा तुम्हाला पाहायला मिळत आहे। नंबर ऑफ वॅकन्सीज कम्पेअर्ड टू ज्या इतर जागा निघत असतात सफाईगारच्या, त्यामध्ये या ठिकाणी मित्रांनो जास्त आहेत। 4 जागांसाठी तुम्हाला अर्ज करण्याची संधी आहे, तुम्ही प्रयत्न या ठिकाणी करू शकता। पुढे बघा, या ठिकाणी मित्रांनो पात्रता काय राहणार आहे अर्ज करण्यासाठी। पहिलं तर उमेदवार भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे, हे कंपल्सरी आहे। दुसरं, शैक्षणिक अर्हतामध्ये उमेदवार किमान 7वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, प्लस उमेदवाराची शरीरयष्टी सदृढ असावी, जेणेकरून त्या पदावरील कर्तव्य तो पार पाडू शकेल। उमेदवारास मराठी हिंदी भाषा लिहिता वाचता व बोलता येणे आवश्यक आहे, असे त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे। सो जर बघितलं तर बेसिकली तुमची जी क्वालिफिकेशन असणार आहे ते 7वी पास असणार आहे, 7th स्टँडर्ड पास सर्व कॅन्डिडेट्स या ठिकाणी एलिजिबिलिटीला अर्ज करण्यासाठी। त्यानंतर या ठिकाणी मित्रांनो बघा, यासाठी अनुभव असेल तर तुम्हाला प्राधान्य मिळेल, मात्र नसेल तरी तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। कंपल्शन नाही आहे, मात्र असेल तर चांगली गोष्ट आहे, तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य दिला जाईल, प्रेफरन्स तुम्हाला त्या ठिकाणी पहिला दिला जाईल। यामध्ये बघा वयोमर्यादा कशा प्रकारे राहणार आहे। खुल्या गटासाठी 18 ते 38 वर्ष एज लिमिट राहील, हे ओपनसाठी मी तुम्हाला सांगत आहे। यामध्ये मागासवर्गीय, ज्यामध्ये अज इतर मागासवर्गीय विजा भज विमा प्र इत्यादींसाठी 18 ते 43 वर्ष एज लिमिट राहणार आहे। योग्य मार्गाने अर्ज करणाऱ्या राज्य केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना एज लिमिट मॅक्झिमम लागू नाही, मिनिमम 18 वर्ष या ठिकाणी राहणार आहे। सो यानुसार तुम्ही तुमचं एज कॅल्क्युलेट करून या ठिकाणी एलिजिबल होत असाल तर अर्ज करू शकता। पुढे बघा, या ठिकाणी निवड प्रक्रिया कशा प्रकारे राहील। आलेल्या अर्जांची पहिला तुम्हाला शॉर्टलिस्ट मित्रांनो त्या ठिकाणी केली जाईल, जशी रिक्रुटमेंट प्रोसेस होते त्याप्रमाणे शॉर्टलिस्ट पहिल्यांदा केली जाईल। त्यानंतर जे कॅन्डिडेट शॉर्टलिस्ट झाले त्यांना स्वच्छता व चापलता चाचणी 30 गुणांची राहणार आहे, किमान 15 गुण तुम्हाला मिळवायचे आहेत। वैयक्तिक मुलाखत 20 गुणांची राहणार आहे, किमान 10 गुण तुम्हाला असे मिळवावे लागणार आहेत। सो टोटल 50 गुण राहणार आहेत। तुमचं कन्सिडरेशन करायचं झाल्यास कमीत कमी 25 गुण तुम्हाला या ठिकाणी मिळवायचे आहेत, मॅक्झिमम तुम्ही 50 सुद्धा मिळवू शकता। सो या बेसिसवर तुम्हाला शॉर्टलिस्ट झाल्यानंतर तुम्ही अशा प्रकारची तयारी करू शकता। आता यासाठी मित्रांनो अर्ज भरण्याचे शुल्क तुम्ही बघू शकता, 300 रुपये फॉर्म फी तुम्हाला भरायचे आहे। सर्व प्रवर्गांसाठी सेमच फॉर्म फी त्यांनी आकारलेले आहे। हे अर्ज शुल्क डिस्ट्रिक्ट कोर्ट डिस्ट्रिक्ट जज 1 अँड ॲडिशनल सेशन जज चंद्रपूर यांच्या नावे काढलेला 300 रुपयाचा डीडी असणार आहे, त्याद्वारे तुम्हाला त्या ठिकाणी भरायचा आहे। अर्ज शुल्क भरल्याशिवाय अर्जदारांचे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत। अर्ज शुल्क हे ना परतावा नॉन रिफंडेबल असेल, असेही त्यांनी मेन्शन केलेलं आहे। यासाठी मित्रांनो जे इच्छुक व पात्र उमेदवार आहेत त्यांनी डिमांड ड्राफ्ट जेव्हा अर्जाचा फॉर्मॅट आहे त्या फॉर्मॅटनुसार अर्ज फिलअप करून दिलेल्या ॲड्रेसवर सेंड करायचा। तुमचा ॲड्रेस तुम्ही या ठिकाणी बघू शकता, प्रबंधक जिल्हा व सत्र न्यायालय न्याय मंदिर बस स्टँड समोर चंद्रपूर या ठिकाणी दिलेल्या ॲड्रेसवर तुम्ही 10/6/2025 पर्यंत सायंकाळी 7च्या अगोदर पोहोचेल अशा प्रकारे सेंड करू शकता। स्पीड पोस्टद्वारे तुम्हाला तो अर्ज त्या ठिकाणी सेंड करायचा आहे। लिफाफा जे असणार आहे त्यावर क्लिअरली मेन्शन करायचा आहे सफाईगार पदासाठी अर्ज, आणि त्यानंतर तुम्ही तो सेंड करू शकता। अर्ज साध्या पोस्टद्वारे, कुरिअरद्वारे किंवा बाय हँड स्वीकारला जाणार नाही, स्पीड पोस्टद्वारेच तुम्हाला त्या ठिकाणी अर्ज करायचा आहे, हे फार महत्त्वाचं आहे। अर्जाचा फॉर्मॅट ह्या नोटिफिकेशनमध्येच अवेलेबल आहे, तो फिलअप करा। त्याबरोबर डिमांड ड्राफ्ट जोडा जो 300 रुपयाचा राहणार आहे तो, आणि त्याबाबत जे काही डॉक्युमेंट्स असतील जे काय असतील तर तुम्ही ते फिलअप करू शकता, नसतील तर फॉर्म फिलअप करून दिलेल्या ॲड्रेसवर तुम्ही सेंड करू शकता। अजूनही वेळ आहे, 10/6/2025 पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता। मात्र नक्कीच ऑफलाईन अर्ज सेंड करायचा असल्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर सेंड करावा लागणार आहे, त्यामध्ये तुमचा टाइम थोडा
जाऊ शकतो। या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा। याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन, तिथे जाऊन तुम्ही या भरतीबाबत अधिक माहिती घेऊ शकता। आणि जर काय डाऊट असेल तर त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता किंवा व्हिडिओच्या खाली कमेंट करू शकता। चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी करत असतो। धन्यवाद।